जर 2-4 हेलपाटे मारायला लावले तर त्याला त्याची किंमत कळती, असं मला एक आपल्याच भागातल्या वस्तादांनी सांगितलं. त्याला मी पण जरा डोकं खाजवत बसलो. म्हणलं ही नवीनच झालं. म्हणला दादा तुमचं दुसरं एक चुकतं. म्हणलं काय रे? म्हणला दादा तुम्ही बोलताना काय करता? बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता. इथं आधीच तहान लागायच्या आधीच पाणी देत आहे, त्याच्यामुळं काही त्याला किंमतच राहत नाही. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, न सांगता कॅनल उन्हाळ्याचा सुटतोय, न सांगता नदीला पाणी उन्हाळ्यामध्ये येतंय. असं झाल्यामुळं त्याबद्दलचं थोडंसं गणित चुकतंय. अर्थात ठीक आहे, तो त्याचा विषय होता. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्ष करोना आणि विरोधी पक्षात असताना पण बारामतीचा बस डेपो केला की नाही? नंबर 1 आहे की नाही? अरे काल भोरला गेलो, ती आपल्या कुठल्या बारक्या गावाचं बस स्थानक चांगलं, इतकी बेकार बस स्थानक आहे भोरमधलं. अरे 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 अरे, त्या बाबूजी नाईकवाडा अंतिम टप्प्यात आला की नाही? त्यामध्ये मी आपल्याला तो थांबरे जरा, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बाबूजी नाईकवाडा पूर्ण झाल्यावर सगळ्या बारामतीकरांना अभिमान वाटेल. फार चांगला तिथं आपला प्लॅन आहे. शिवसृष्टीचे सगळं वॉल कंपाऊंड झालं, आता आतलं काम सुरू केलेलं आहे. फळ रोपवाटिका बीजगुणन केंद्र कनेरीचं एकदा जाऊन बघा. मी मध्ये काही थोडंसं नियोजन राष्ट्रवादीवाल्यांनी केलं होतं, बस करून आमच्या काही महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम 5-6 हजार महिलांना झाला. तेव्हा महिला म्हणल्या, अगं बाई मला माहितीच नव्हतं. काय बघितल्याशिवाय कळत नाही. आणि पालखी महामार्ग तो आपण चांगला केला. पाणी साठवण तलाव माझं तर डोक्यातच होतं, असं पाणी साठवण तलाव वेगवेगळे करायचे. तांदुळालीला, जवळचीला, बिजी घरांच्या तिथं जुन्या ठिकाणी, की 2 महिने माझ्या बारामतीला कॅनलचा क्लोजर आला दुष्काळात, तरी बारामतीकरांना पाणी कमी नाही पडलं पाहिजे. हे जसं मी शहरात केलं, माळेगावचे लोक आहेत बाळासाहेब पण बाकीचे, माळेगावला पण केलं. उद्या ते वाढवावं लागेल. वाढवू तेवढी हिंमत आणि धमक आपल्यात आहे, काय काळजी करू नका.